नमस्कार मित्रांनो, विदर्भाच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण या व्हिडिओपासून सुरुवात करतो चालू घडामोडींना। त्याच्यामध्ये आपण प्रश्नांच्या स्वरूपामध्ये बघतो आणि विषयानुसार की जे काही आपलं आर्थिक घडामोडी आपण याच्यामध्ये बघतो आणि प्रश्नांच्या स्वरूपामध्ये असं की आपल्याला आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 साठी अतिशय उपयुक्त राहील अशा पद्धतीने आपण प्रश्नांच्या स्वरूपामध्ये बघूया। आयोगाच्या धर्तीवरतीच प्रश्न आपण त्याच्यामध्ये बघूया, म्हणजे आपली प्रॅक्टिस सुद्धा होईल आणि चालू घडामोडींची रिव्हिजन सुद्धा होईल। अशाच रीतीने आपण राजकीय घडामोडी, पुरस्कार वगैरे सुद्धा आपण प्रश्नांच्या स्वरूपामध्ये बघूयात। सुरुवात करूया आपण पहिल्याच प्रश्नापासून। यामध्ये पहिलाच प्रश्न म्हणजे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान संदर्भात योग्य कथने शोधा। आपल्याला राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आपल्याकडे नुकतं सुरू करण्यात आलं। याही अगोदर होतं पण आता परत मान्यता त्याला देण्यात आली। तर याच्यामध्ये ए ऑप्शन काय म्हणतं, अगोदर ऑप्शन्स बघून घेऊया। या अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळातर्फे नोव्हेंबर 2024 मध्ये मान्यता देण्यात आली। बी ऑप्शन, या योजनेमध्ये खर्चाचा वाटा केवळ केंद्र सरकारचा आहे। सी ऑप्शन, ही योजना कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजना आहे। डी ऑप्शन, या अभियानाअंतर्गत पुढील 2 वर्षात 1 कोटी शेतकऱ्यांना लक्ष्य केले जाईल। बघा, तर याच्यामध्ये पर्यायी उत्तरे आपल्याला दिलेली आहेत बघा, ABCD, BD, BC आणि ACD। तर याच्यामध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करूयात की पहिला जो ऑप्शन आहे आपल्या याच्यामध्ये महत्त्वाचा, आपण योजनेच्या संदर्भात जर बघितलं, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, आपल्याकडे नैसर्गिक शेती अभियान तसंच जैविक अभियान सुद्धा आहे, तर त्यापैकी हे नैसर्गिक शेती अभियान आहे। आता हे जे अभियान आपण नुकतं सुरू केलेलं आहे याला मान्यता दिली केंद्रीय मंत्रिमंडळाने नोव्हेंबर 2024 मध्ये। आता एक यामध्ये महत्त्वाचं, ही जी संकल्पना आहे ही संकल्पना कुणाची होती? ही संकल्पना महाराष्ट्रातीलच सुभाष पाळेकर यांची संकल्पना होती। सुभाष पाळेकर म्हणतात की शेतीचा जो दिवसागणिक खर्च वाढतोय त्याच्या मागचं आपल्या सगळ्यांमध्ये हरित क्रांती, आपल्या 60च्या दशकामध्ये हरित क्रांती झाली। त्यामुळे काय झालं की खतांवरचा खर्च वाढायला लागला, त्यावरचा कल्टिवेशनचा खर्च वाढायला लागला, अनेक खर्च, त्यानंतर आपला केमिकल वरचा खर्च वाढायला लागला, फवारण्या आपल्याला महागड्या कराव्या लागल्यात। त्या कारणाने आपलं जे काही पूर्वापार आपलं चालत आलेलं होतं ते पूर्वापार पारंपरिक जी शेती होती ती कमी खर्चिक होती, त्या कारणाने शेतकऱ्यांना परवडायची। परंतु 80च्या दशकापासून किंवा 90च्या दशकापासून शेतकऱ्यांचे आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढायला लागल्या। त्याच्या मागचं कारण म्हणजे शेतीचा खर्च तर वाढला, उत्पादन सुद्धा वाढलं, परंतु पिकाला भाव मिळत नव्हता। पिकाला आजही भाव मिळत नाही, परंतु त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की शेतीवरचा खर्च हा अनाठायी खर्च वाढायला लागला दिवसागणिक। अगोदर बैलांनी शेती होऊन जायची, आता ट्रॅक्टर त्या ठिकाणी लावावा लागतो, त्यासाठी हा खर्च, डिझेलचा खर्च वाढतो, त्यासोबतच नांगरणीचा खर्च सुद्धा वाढतो। म्हणून यावरून लक्षात येतं की त्यांनी, सुभाष पाळेकर यांनी नैसर्गिक शेतीला एक प्रोत्साहन दिलं। याच्यामध्ये काय होईल की गोमूत्र फवारलं जाईल, शेणखत याला प्रोत्साहन दिलं जाईल, या आधारित ही शेती असणार। म्हणजे याच्यामध्ये जीवामृत वगैरे म्हणतात त्याला बघा, ते वगैरे वापरलं जाईल याच्या माध्यमातून। तर इथे महत्त्वाचं राहील की याला त्यांनी संकल्पनेला नाव दिलं नेट झिरो बजेट शेती किंवा ॲग्रिकल्चर। नेट झिरो बजेट म्हणजे याच्यामध्ये 0 खर्च असलेली ही शेती आहे बघा। तर अशा प्रकारे ही संकल्पना मांडणारे व्यक्ती म्हणजे सुभाष पाळेकर आहेत। तर यांच्या आधारितच म्हणून नोव्हेंबर 2024 मध्ये अशा प्रकारे एक योजना लॉन्च करण्यात आली आणि याच्यासाठी खर्चाची तरतूद केली केंद्र सरकारने 2481 कोटी रुपये। 2481 कोटी रुपयाची खर्चाची तरतूद केली। तर याच्यामध्ये ही योजना जी आहे ती केंद्र पुरस्कृत आहे। केंद्र पुरस्कृत योजना म्हणजे अशी गोष्ट की त्याच्यामध्ये पूर्णतः केंद्र सरकार खर्च करणार नाही, त्याच्यामध्ये राज्य सरकारचा सुद्धा खर्च असणार। म्हणजे याचा अर्थ जास्त मॅक्झिमम जो खर्च आहे तो केंद्र सरकार करेल। म्हणजे बरेचदा काय केलं जातं, 60-40चा रेशो असतो बघा, तो 60-40चा रेशो असतो, किंवा बरेचदा काय होतं की 70
1:30चा रेशो असतो, किंवा नॉर्थ ईस्ट राज्यांसाठी 10%च खर्च करायचा असतो नॉर्थ ईस्ट राज्यांना, म्हणून मग केंद्र सरकार 90% खर्च करत असतं आणि 10% राज्य सरकार खर्च करतं. मग यामध्ये एक पाहणं आवश्यक आहे की केंद्र पुरस्कृत योजना जर असेल तर त्या ठिकाणी राज्यांना सुद्धा खर्च करावा लागतो. तर अशाच प्रकारे या योजनेमध्ये जे आहे केंद्र सरकार सोबतच राज्य सरकारने सुद्धा खर्च, याच्यामध्ये राज्य सरकारचा सुद्धा खर्च आहे. तर मग केंद्राचा आणि राज्य सरकारचा, सेंट्रल अँड स्टेटचा, सेंट्रलचा याच्यामध्ये 63.85% वगैरे खर्च केंद्र सरकारचा आहे आणि राज्य सरकारचा जो खर्च आहे तो 36.15% इतका खर्च राज्य सरकारचा आहे, 36.15%. म्हणून त्या कारणाने ही जी योजना केंद्र पुरस्कृत जरी असली तरी राज्यांना याच्यामध्ये खर्च करायचा आहे. ठीक आहे, तर ही अशा प्रकारची राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आपण नुकतंच सुरू केलं किंवा त्याला मान्यता दिली. तर त्या अनुषंगाने आपल्याला पाहणं आवश्यक राहील की याच्यामध्ये एकूण 2 वर्षामध्ये आपल्याला 1 कोटी शेतकऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचायचं आहे. या अनुषंगाने जर बघितलं तर ऑप्शन ए काय म्हणतो, या अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळातर्फे नोव्हेंबर 2024 मध्ये मान्यता दिली. तर अगदी ए ऑप्शन आपल्याला बरोबर म्हणता येईल. ए कुठे दिलाय, ए ऑप्शन 1 नंबरला दिलाय आणि इथे दिलाय, इथे नाहीये, त्याच्यामुळे ऑप्शन 2 आणि 3 आपण तिथेच एलिमिनेट करूया. त्याच्यानंतर काय म्हणतात, बी ऑप्शन, या योजनेमध्ये खर्चाचा वाटा केवळ केंद्र सरकारचा आहे, तर अगदी चुकीचं आहे. खर्चाचा वाटा केवळ केंद्र सरकारचा नाही, त्याच्यामध्ये राज्य सरकार सुद्धा खर्च करत आहे. 33.15% इतका खर्च, हा 36.15% इतका खर्च राज्याचा सुद्धा आहे. त्या कारणाने बी ऑप्शन आपल्याला चुकीचा म्हणावं लागेल. बी ज्या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 उरला होता आणि 4 उरला होता, त्यामध्ये बी ऑप्शन नंबर 1 मध्ये, म्हणून हा सुद्धा आपण एलिमिनेट केला. तर उरला आपला जो ऑप्शन नंबर 4, फक्त उत्तर 4 आपल्याला याच्यामध्ये म्हणता येईल. तर बाकीचे ऑप्शन बघूया. सी ऑप्शन काय म्हणतं, ही योजना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत केंद्र पुरस्कृत योजना आहे. अर्थातच कृषी आणि जे काही आपलं शेतकरी कल्याण मंत्रालय आहे त्या अंतर्गतच केलं जाणार. आणि त्यातल्या त्यात लॉजिक जर आपण एक बघितलं तर कृषीशी संबंधित योजना ह्या केंद्र आणि राज्य दोघांनी मिळून खर्च केला जातो बरेचदा. त्या कारणाने ही योजना त्यातलीच पैकी एक आहे. सी ऑप्शन बरोबर आहे. डी ऑप्शन, या अभियानांतर्गत पुढील 2 वर्षात 1 कोटी शेतकऱ्यांना लक्ष्य केले जाईल. 2024-25-26 मध्ये या सगळ्याला खर्च केला जाणार आहे, इतका आपण त्याच्यामध्ये ठेवला. खर्च जी तरतूद आहे आपण आताच बघितलं, त्याच्यामध्ये 2481 कोटी रुपये इतकी तरतूद केलेली आहे 2 वर्षासाठीची. ठीक आहे, तर त्या कारणाने ऑप्शन नंबर 4 आपल्याला योग्य उत्तर या प्रश्नामध्ये म्हणावं लागणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2, जलवाहक योजना पुढील विधाने विचारात घ्या जलवाहक योजनेच्या संदर्भामध्ये. तर ऑप्शन नंबर ए काय म्हणतो, डिसेंबर 2024 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी या योजनेचे अनावरण केले. बी ऑप्शन, यामध्ये 2027 पर्यंत 800 दशलक्ष टन किलोमीटर कार्गो स्थलांतरित करण्याचे उद्दिष्ट आहे. सी ऑप्शन, देशांतर्गत जलमार्ग विनियमित आणि विकसित करण्यासाठी 1986 मध्ये भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरणची स्थापना करण्यात आली होती. तर आपण बघूया, सगळ्यात महत्त्वाचं, ही जी काही योजना आहे आपल्याकडे जलवाहक योजना, म्हणजे भारतामध्ये देशांतर्गत ज्या नद्या आहेत या नद्यांचा आपल्याला वापर करून घ्यायचा लॉजिस्टिक्ससाठी. आता एक महत्त्वाचं आहे की जे लॉजिस्टिक होतं किंवा वाहन जे होतं त्याला आपण म्हणतो आपलं जे परिवहन आहे किंवा आपला जो काही वाहतूक आहे, ही वाहतूक खर्च आपल्याला कमी करायचा असतो. कमी करण्यासाठी मग याच्यामध्ये रस्त्यांच्या मार्गाने जे वाहतूक होते, ट्रकच्या माध्यमातून आपला माल नेला जातो किंवा त्याच्यामध्ये रेल्वेच्या माध्यमातून किंवा इतर माध्यम सगळे आहेत, तर ते थोडे खर्चिक पडतात. म्हणजे कंपेरेटिव्ह या जलवाहतुकीच्या तुलनामध्ये मग या ज्या मोठ्या मोठ्या नद्या आहेत यांचा वापर आपल्याला वाहतुकीसाठी करून घ्यायचा आहे. म्हणून आपल्याकडे राष्ट्रीय जलवाहक आपण एक मार्ग सुद्धा तयार केले आहेत. तर त्याच्यामध्ये 1 नंबरचा जो मार्ग आहे तो आपण गंगा नदीच्या मार्गाला आपण 1 नंबरचा नॅशनल हायवे, नॅशनल वॉटरवेज नंबर दिलेला आहे. तर अशा प्रकारे या नद्या आपल्याला वापर करून घ्यायचा आहे की याच्यामध्ये इतका खर्च कमी होऊन जातो लॉजिस्टिकचा की म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की 5 रुपये जर रस्त्याने खर्च येत असेल तर 50 पैसे हा जलवाहकांनी खर्च येऊ शकतो. म्हणजे याच्यामुळे काय होऊ शकतं की या मार्गांचा वापर जर कमी केला, आपण जास्त केला, तर आपण महागाई सुद्धा आपली कमी होऊ शकते. बघा, म्हणजे लॉजिस्टिक वरती सुद्धा महागाई डिपेंड असते. बिकॉज ऑफ त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की डिझेलचा खर्च वाढला, डिझेल महाग झालं
तर आपल्याला महागाई वाढायला लागते. म्हणजे ऊर्जा महाग झाली की महागाई वाढायला लागते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तशा पद्धतीनं म्हणून डिझेलचा खर्च वाढला की मग लॉजिस्टिकचा खर्च वाढला. म्हणून मग या जलवाहतुकीच्या मार्गातून जर झालं तर आपला मार्ग महागाई कमी होऊ शकते. हे सुद्धा एक हेतू याच्या मागचा आहे. म्हणून अशा प्रकारे जलवाहक योजना आली आपण की त्याचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करायचा आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला जलवाहतुकीचे मार्ग तयार करायचे आहेत. डिसेंबर 2024 मध्ये याला पंतप्रधान मोदी यांनी या योजनेचे अनावरण केलेले नाही. त्यांचे जे अनावरण केलेले आहे तर ते सर्वानंद सोनोवाल जे आपले बंदर नाही म्हणजे याचा अर्थ बंदर विकास, ठीक आहे, त्याच्यानंतर जलमार्ग विकास आणि जहाज बांधणी मंत्री यांनी याचं उद्घाटन केलेलं बघा. तर याचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केलेलं नाही, त्या कारणाने ए ऑप्शन आपल्याला चुकीचा म्हणावं लागेल. त्यानंतर यामध्ये 2027 पर्यंत 800 दशलक्ष टन किलोमीटर पर्यंत कार्गो स्थलांतरित करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे यांनी. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला ते कार्गो रिप्लेसमेंट करायचे आहेत किंवा स्थलांतरित करायचे आहेत. ए ऑप्शन बरोबर म्हणता येईल. सी ऑप्शन देशांतर्गत जलमार्ग विनियमित आणि विकसित करण्यासाठी 1986 मध्येच आपण ऑथॉरिटी तयार केली बघा. त्या ऑथॉरिटी म्हणजे IWAI म्हणजेच आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरण. हे आपण भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरण स्थापन केलेलं आहे. त्याला वॉटर आपल्याला ऑथॉरिटी ऑफ इंडिया असं म्हणता येणार आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे ही जे ऑप्शन सी जो आहे तो पण बरोबर म्हणता येईल. म्हणजे बी आणि सी हे ऑप्शन्स आपले बरोबर आहेत. तर बी सी ऑप्शन नंबर 2 वरती आपल्याला दिलेला आहे, म्हणजे बी सी फक्त बरोबर, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 3 नंबरचा. काय म्हणतो, ग्लोबल इन्व्हेस्टमेंट ट्रेड मॉनिटर 2024 अहवालाच्या संदर्भात पुढील विधाने लक्षात घ्या व अयोग्य विधान किंवा विधाने निवडा. आपल्याला अयोग्य विधान निवडायला सांगितलंय त्यांनी बघा. तर ए ऑप्शन जागतिक थेट परकीय गुंतवणुकीमध्ये FDI जागतिक थेट परकीय गुंतवणूक म्हणजे याला आता आपण परकीय गुंतवणूक म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही 18% वाढ झालेली आहे जागतिक स्तरावरती म्हणतायत. त्याच्यानंतर बी ऑप्शन युरोपमध्ये थेट परकीय गुंतवणूक 45% वाढली आहे. सी ऑप्शन हा अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम तर्फे दरवर्षी प्रकाशित केला जातो. तर बघू याच्यामध्ये काय म्हटलं जातं. तर जागतिक थेट परकीय गुंतवणूक संबंध जगामध्ये ही जे काही इन्व्हेस्टमेंट आहे, वेगवेगळे देशातली लोक वेगवेगळ्या देशांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करतात, FDI गुंतवत आहेत. तर याच्यामध्ये जी या वर्षामध्ये वाढ झालेली आहे, या 2024 या वर्षामध्ये ती 18% वाढ झाली आहे जागतिक स्तरावरती. जगामध्ये विविध देशांनी विविध ठिकाणी इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या आहेत. तर ए ऑप्शन आपल्याला बरोबर म्हणता येईल. बी ऑप्शन युरोपमध्ये थेट परकीय गुंतवणूक म्हणजे FDI हे 45% वाढलाय बघा युरोपमध्ये. हा सुद्धा या रिपोर्टमध्ये अगदी आपल्याला बरोबर म्हणता येईल. ग्लोबल इन्व्हेस्टमेंट ट्रेड मॉनिटर रिपोर्ट याच्यामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे की युरोपमध्ये थेट परकीय गुंतवणूक 45% वाढलेली आहे. त्याच्यानंतर हा जो रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट कोण सादर करतं हे सगळ्यात महत्वाचं आहे. हा रिपोर्ट वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सादर करत नाही, तर हा रिपोर्ट सादर करणारी संस्था म्हणजे अंगटाड. त्याला आपण युनायटेड नेशन ट्रेड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूशन आपण स्थापन केलं आहे. त्या अंतर्गत आपल्याला हा रिपोर्ट जाहीर केला जातो बघा, युनायटेड नेशन ट्रेड डेव्हलपमेंट संस्थेच्या मार्फत. मग आता याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की आपल्याकडे आणखी एक संस्था आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO आणि अंगटाड या दोन्ही संस्था वेगवेगळ्या आहेत. अंगटाड जी आहे ती युनायटेड नेशन्सशी संबंधित असलेली संस्था आहे, परंतु WTO जी आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही या संस्थेशी संबंधित नसलेली आहे. युनायटेड नेशन्सशी या WTOचा संबंध नाही, ठीक आहे. ही वेगळी विंग आहे, ठीक आहे. त्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. तर सी ऑप्शन आपण एलिमिनेट करूया. सी ऑप्शन आपल्याला काय म्हणतात, अयोग्य ऑप्शन विचारलेला आहे. फक्त अयोग्य म्हणजे आपल्याला फक्त ए वरती दिसून येतं, पण बाकी इकडे दिसून येतं का आपल्याला वरीलपैकी सर्व अयोग्य नाहीच आहे. बी ए ऑप्शन पण बरोबर आहे, बी ऑप्शन पण बरोबर आहे आपला, हा पण चुकीचा म्हणता येईल. आणि फक्त आपल्याला फक्त 2 ऑप्शन नंबर 2 आपल्याला योग्य म्हणता येईल. सी फक्त, ठीक आहे. ए ऑप्शन तर आपल्याला बरोबर आहे, म्हणजे सी ऑप्शन हा आपला फक्त चुकीचा ऑप्शन नंबर 2, ठीक आहे. तर या अर्थाने आपल्याला बरोबर म्हणता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. लीड्स रिपोर्ट आहे बघा 2024चा जो करंट मध्ये होता. लीड्स रिपोर्ट, हा लीड्स रिपोर्ट काय सांगतो, 2024 संदर्भात पुढील कथनांपैकी योग्य कथन किंवा कथने ओळखा. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने केलेली ही 6वी आवृत्ती आहे. म्हणजे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातर्फे हा अहवाल जाहीर केला जातो बघा लीड्स रिपोर्ट. तर
यामध्ये लीड्स रिपोर्टमध्ये काय काय यामध्ये महत्वाचं की या अहवालानुसार किनारी राज्य म्हणजे ज्यांना भारतामध्ये जे किनारी प्रदेश आहे या किनारी भागाला लागलेले जे राज्य आहेत त्या राज्यांच्या बाबत बोलतोय तो. तर या किनारी राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश फास्ट मूव्हर्स या गटामध्ये होतो. तर अगदी चुकीचं आहे. फास्ट मूव्हर्स मध्ये या महाराष्ट्राचा समावेश होत नाही. तर याच्यामध्ये अचिव्हर्स मध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. त्या कारणाने सी जो ऑप्शन आहे आपल्याला चुकीचा म्हणावा लागेल. म्हणजे ऑप्शन नंबर आपल्याला काय विचारतात योग्य विचारतात. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. फक्त ए आपला या ठिकाणी बरोबर म्हणता येणार आहे. तर याच्याबद्दल जर बघितलं आपण हा जो रिपोर्ट आहे लॉजिस्टिक इज अक्रॉस डिफरन्स रिपोर्ट. आता लॉजिस्टिकचा खर्चाच्या बाबत हा खरा रिपोर्ट आहे. या अगोदरचा जो आपण बघितला अंगठाळचा रिपोर्ट तर त्याच्या किंवा या अगोदर जे आपण बघितले जलवाहक योजनेमध्ये आपण बघितलं की आपल्याला लॉजिस्टिक खर्च कमी करायचा आहे. तर त्या अनुषंगाने एक महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये म्हणता येईल या लीड्स रिपोर्टमध्ये आपल्याला चांगली स्थिती निर्माण करायची आहे. आपल्याला लॉजिस्टिक खर्च कमी करायचा आहे. त्या कारणाने आपल्याला हे बरोबर म्हणता येईल या ठिकाणी महत्त्वाचं म्हणता येईल. ठीक आहे. त्यानंतर याची सुरुवात जी आहे तर ती 2018 मध्ये करण्यात आलेली होती या रिपोर्टची. लीड्स रिपोर्टची सुरुवात जी केली तर ती 2018 मध्ये सुरुवात करण्यात आली होती बघा. आणि तशा रीतीने हा आता कंटिन्यू आपल्याकडे 2024 मध्ये सुद्धा जाहीर झाला आहे आणि याची 6वी ती आवृत्ती आहे. आता याच्यामध्ये आपल्याकडे वर्ल्ड बँक एक काढत असतं बघा लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स. ठीक आहे. लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स वर्ल्ड बँक काढत असतं. त्या आधारितच आपण हा अहवाल तयार केलेला आहे किंवा याची सुरुवात केलेली आहे आपल्याकडे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. यानंतरचा सेबीच्या संदर्भात असलेला प्रश्न. सेबी काय म्हणताय. सेबी संदर्भात पुढील कथनांचा विचार करा. ए ऑप्शन फेब्रुवारी 2025 मध्ये तुहिनकांत पांडे यांची 11वे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. बी ऑप्शन या संस्थेचे पहिले अध्यक्ष डॉक्टर S.A. दवे हे होते. या संस्थेची स्थापना 12 एप्रिल 1992 रोजी करण्यात आली. तर बघूया काय म्हणतात. सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे एक ऑथॉरिटी आहे. आपली जे काही भांडवली बाजार आहे तो व्यवस्थित चालावा त्याचे नियमन व्यवस्थित व्हावं यासाठी आपण 1988 मध्ये ही संस्था स्थापन केली होती बघा. 12 एप्रिल 1988 साली ही संस्था स्थापन केली. पटेल समितीच्या रेकमेंडेशन नुसार ही समिती स्थापन केली. बॉडी स्थापन केली होती आपण 12 एप्रिल 1988 साली. तर आता त्याच्यामध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये तुहिनकांत पांडे यांची 11वे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. याच्या अगोदर आपल्या ज्या काही या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणजेच माधवीपुरी बुच यांचं रिटायरमेंट झालं. त्याच्यानंतर त्या वादातीत ठरलेला होता त्यांचं रिटायरमेंट झालं. त्याच्यानंतर 11वे अध्यक्ष म्हणून आपण तुहिनकांत पांडे यांची नियुक्ती केलेली आहे. ते 11व्या क्रमांकाचे अध्यक्ष आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे ए ऑप्शन बरोबर आहे. ए आपल्याला कुठे कुठे दिसतोय. ए आपल्याला इथे दिसतोय. ओके. त्याच्यानंतर या संस्थेचे पहिले अध्यक्ष डॉक्टर S.A. दवे होते. तर अगदी अर्थातच बरोबर आहे. S.A. दवे होते म्हणजे बी ऑप्शन सुद्धा बरोबर आहे. बी पण आपल्याला बरोबर म्हणता येईल. ए बी कुठे आहे तर इथे ए बी नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर सी ऑप्शन या संस्थेची स्थापना 12 एप्रिल 1992 रोजी करण्यात आली. तर अर्थातच हे आपल्याला चुकीचं म्हणावं लागेल. या संस्थेची स्थापना 12 एप्रिल 1988 साली केली. तर 30 जानेवारी 1992 रोजी आपण या संस्थेला वैधानिक दर्जा दिला. यासाठी सेबी ऍक्ट आपल्याकडे आला बघा. सेबी ऍक्ट 1992. त्या कारणाने आपल्याला वैधानिक दर्जा आपण या संस्थेला दिला. ज्यावेळी 1988 ला या संस्थेची स्थापना केली त्यावेळी आपण याला कोणत्याही प्रकारचा वैधानिक दर्जा दिलेला नव्हता. त्या कारणाने आता आपण त्याला वैधानिक दर्जा दिला. तसंच ही संस्था संविधानिक सुद्धा संस्था नाही हे सुद्धा आपण यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. तर आपल्याला सी ऑप्शन चुकीचा म्हणता येईल. तर सी फक्त अयोग्य आपल्याला एकाच ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 वरती आपल्याला योग्य उत्तर हे आपलं म्हणता येणार आहे. ए पण बरोबर आहे आणि बी पण बरोबर आहे. ठीक आहे. तर अशा रीतीनं पुढे बघूया. ओके. 6वा प्रश्न काय म्हणतोय. वित्तीय आरोग्य निर्देशांक फिस्कल हेल्थ इंडेक्स 2025 बाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. आपल्याला योग्य विधान या फिस्कल हेल्थ इंडेक्सच्या संदर्भात विचारलेला बघा. नुकतंच
केंद्र सरकारने किंवा नीती आयोगाने फिस्कल हेल्थ इंडेक्स सुरू केला बघा. हा एक पहिलाच इंडेक्स आहे, पहिल्यांदा सुरू करण्यात आलेला आहे की राज्यांची वित्तीय स्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी म्हणून हा एक इंडेक्स सुरू केलेला आहे. कारण आपण जे काही राज्यांचा संघ आहोत, वेगवेगळ्या राज्यां मिळून म्हणजे याच्यामध्ये भारत आहे आपला आणि याच्यामध्ये वेगवेगळी राज्य आपण प्रशासकीय दृष्ट्या तयार केली आहेत. राज्यांचा जर परफॉर्मन्स आर्थिक दृष्ट्या वाईट असेल तर अशा वेळी देश सुद्धा कुठेतरी आर्थिकरित्या खाईत जाण्याची शक्यता असते. त्या कारणाने राज्यांवरती बारीक लक्ष ठेवणं सुद्धा गरजेचं आहे आर्थिक दृष्ट्या. म्हणून या कारणाने हा एक फिस्कल हेल्थ इंडेक्स केंद्र सरकारतर्फे सुरू करण्यात आला किंवा नीती आयोगातर्फे सुरू करण्यात आला. हा अशा इनिशिएटिव्ह नीती आयोगाने घेतला बघा. नीती आयोगाने आता नीती आयोग काय करेल की याच्या माध्यमातून नीती आयोगाला माहिती पडेल की कोणत्या सरकारची स्थिती किंवा कोणतं राज्य सरकार चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि कोणतं राज्य सरकार वाईट स्थितीमध्ये आहे. ते वाईट स्थितीमध्ये असलेल्या सरकारला किंवा राज्याला आणखी प्रोत्साहन दिलं जाईल, त्याच्यासाठी नवनवीन काहीतरी इनिशिएटिव्ह सांगितले जातील, सजेस्ट केले जाईल नीती आयोगातर्फे. बिकॉज ऑफ नीती आयोग आपल्याला माहिती आहे एक थिंक टँक आहे. ते सजेस्ट केलं राज्यांना की तुम्ही या इनिशिएटिव्ह घ्या, तुमची आर्थिक स्थिती वित्तीय स्थिती सुधारू शकते किंवा तुम्ही काय काय करावं याच्यासाठी काही 5-6 त्यांनी निकष ठेवलेले आहेत किंवा निर्देशांक ठेवले, किंवा आपण निर्देशक म्हणूया. तर हे 6 निर्देशक त्याच्यामध्ये महत्वाचे असतील. तर यामध्ये हे ऑप्शन काय म्हणतं, हा निर्देशांक नीती आयोगाद्वारे काढला गेला. अगदी अर्थातच बरोबर आहे, नीती आयोगाने हा निर्देशांक सुरू केलेला आहे. तर ए ऑप्शन आपल्याला बरोबर म्हणता येईल. बी ऑप्शन यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य ओडिशा ठरले. अर्थातच यामध्ये सर्वोत्तम कामगिरी जी आहे ती ओडिशाची आहे याच्यामध्ये. ठीक आहे, ओडिशाने याच्यामध्ये बेस्ट ऑफ बेस्ट कामगिरी केली आहे. आणि सी ऑप्शन या निर्देशांकामध्ये 50.3 गुण मिळून महाराष्ट्र हा 6व्या स्थानी आहे बघा. महाराष्ट्राचं स्थान 6वं आहे याच्यामध्ये. अतिशय चांगली गोष्ट आहे आपल्याला म्हणता येईल. परंतु ह्या 2025 मधला रिपोर्ट आहे, म्हणजे 24 मधलं त्यांनी अर्थातच सगळी माहिती काढली आहे. तर त्या नंतर आपली स्थिती काय आहे हे सुद्धा पाहणे एक क्युरियोसिटीचा भाग असा म्हणायला लागेल. कारण की आपण जे काही लाडकी बहीण योजना वगैरे केला, आपली आर्थिक स्थिती महाराष्ट्राची सध्या डबघाईस आलेली आपल्याला दिसून येते. बऱ्याच ठिकाणी आपला अनाठायी खर्च मोठ्या प्रमाणात वाढतोय, त्याचा फिस्कल डेफिसिट आपलं मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्याला आपण आर्थिक तूट मोठ्या प्रमाणात वाढते, आपली राजकोषीय तूट. त्या कारणाने आता आपल्याला कोणतं स्थान राहील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये आर्थिक शिस्त हा सुद्धा एक निर्देशक याच्यामध्ये आहे बघा. ठीक आहे, आर्थिक किंवा वित्तीय विवेक सुद्धा आपण त्याला म्हणता येईल. सी ऑप्शन आपल्याला बरोबर म्हणता येईल. मग बी ऑप्शन या निर्देशांकाची दुसरी आवृत्ती आहे. अर्थातच हे चुकीचं म्हणावं लागेल, ही पहिलीच आवृत्ती आहे बघा. पहिल्यांदाच नीती आयोगाने हा एक इंडेक्स सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे रिपोर्ट सादर केलेला आहे. तर डी ऑप्शन आपल्याला चुकीचा म्हणता येईल. तर आपल्याला यामध्ये योग्य विधान विचारलेलं आहे. तर बघूया काय म्हणतात. एबीसी कुठे दिलं आपल्याला, ऑप्शन नंबर 4 वरती दिलाय ABC, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे आपलं योग्य उत्तर या ठिकाणी म्हणता येणार आहेत. तर याच्यामध्ये काही गोष्टी आपण 5 जे निर्देशक आहेत ते 5 निर्देशक पाहणं महत्वाचे राहील. म्हणजे याच्यामध्ये काय काय पाहिलं जाईल, तर खर्चाची गुणवत्ता पाहिली जाते, त्या राज्याची खर्चाची गुणवत्ता पाहिली जाईल की तो कशा प्रकारे खर्च करतोय किंवा त्याचं काय काय अनावश्यक ठिकाणी खर्च करतायत का. महसूल एकत्रीकरण, आता महसूल एकत्रीकरण म्हणजे काय, तर रेव्हेन्यू मोबिलायझेशन. आपल्याला एक दिसतं आपल्याला बघा सिलेबस मध्ये मुख्य परीक्षेच्या रिसोर्सेस, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस म्हणजे संसाधनांचं एकत्रीकरण. मग आपण हे पण एक आहे की शिकणं एक त्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं राहील. हा मेन्सच्या अप्रोचने सुद्धा महत्वाचा पॉईंट राहील आपल्याला की आपण रिसोर्सेसचं मोबिलायझेशन कसं करतो. मग त्याच्यामध्ये इकॉनॉमिकल रिसोर्सेस, त्याच्यानंतर नॅचरल रिसोर्सेस किंवा ह्युमन रिसोर्सेस याचं आपण मोबिलायझेशन कसं करतो हे सुद्धा एक महत्वाचं राहील. मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने हे पॉईंट्स आपल्या त्याच्यामध्ये येणं सुद्धा आवश्यक राहील बघा. त्यानंतर आपल्याला महत्वाचं म्हणता येईल की राजकोषीय विवेक आपला कसा आहे. राजकोषीय विवेक याच्यामध्ये पाहिला जाईल. राजकोषीय विवेक सुद्धा याच्यामध्ये पाहिला जाईल. त्यानंतर कर्ज निर्देशांक सुद्धा याच्यामध्ये पाहिलं जाईल. कर्ज निर्देशांक सुद्धा यामध्ये पाहिला जाणार आणि कर्जाची शाश्वतता सुद्धा 5वा पॉईंट जो आहे तो कर्जाची शाश्वतता.
कर्जाची शाश्वतता सुद्धा याच्यामध्ये पाहायला जाईल. या सगळ्या गोष्टी आपल्याला 5 पॉईंट्स आहेत जे महत्त्वाचे आहेत. आपल्याला विचारू शकतात की खालीलपैकी कोणता याच्यामधला निर्देशक नाही तर किंवा आहे, तर हे आपल्याला 5 पॉईंट्स महत्त्वाचे लक्षात असले पाहिजे. खर्चाची गुणवत्ता, महसूल एकत्रीकरण, राजकोषीय विवेक आणि कर्ज निर्देशांक आणि त्यासोबत कर्जाची शाश्वतता या काही गोष्टी महत्त्वाच्या असणार आहेत. तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर 4 हे आपलं योग्य उत्तर आपल्याला माहिती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. यानंतरचा प्रश्न आहे नॅशनल क्रिटिकल मिनरल्स मिशन. आपल्याकडे जे मिनरल्स आहेत तर भरपूर विपुल प्रमाणामध्ये देशामध्ये अनेक मिनरल्स आहेत किंवा त्याला आपण खनिज म्हणतो, खनिज आहेत, त्यांचा अजूनही शोध लागलेला नाही. आपण त्याचा शोध घेत नाही आहोत, रिसर्च अँड डेव्हलपमेंट त्याचं करत नाही आहोत. त्या कारणाने आपल्याला अनेक मिनरल्स जे आहेत तर ते आपल्याला इम्पोर्ट करावे लागतात. या कारणाने भारताचे जे काही फॉरेक्स आहे ते सुद्धा खर्च होतात. त्यासोबतच आपल्या जे काही पोटेन्शियल आहे आपल्यामध्ये ते पोटेन्शियलच आपण वापरत नाही आहेत. आपल्या इथे खनन उत्खनन होत नाही. उलट आपलं जे काही आहे महत्त्वाचे खनिज इथे असून सुद्धा आपण इम्पोर्ट करतो. त्या कारणाने आपल्याला आर्थिकरित्या भूर्दंड मोजावा लागतो. तर यामध्ये ए ऑप्शन काय म्हणतं, या मिशनला जानेवारी 2025 मध्ये मंजुरी देण्यात आली. तर अर्थातच बरोबर आहे, या मिशनला जानेवारी 2025 मध्ये मान्यता देण्यात आली. तर ए ऑप्शन बरोबर म्हणता येईल. बी ऑप्शन 7 वर्षाच्या कालावधीसाठी या मिशन अंतर्गत 34,300 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. बघा, यामध्ये उत्खनन केलं जाईल किंवा त्याच्यामध्ये संशोधन केलं जाईल की कोणत्या ठिकाणी कोणती खनिज आहेत, ह्या सगळ्या गोष्टी शोधल्या जाणार आहेत. अनेक आपण जर बघत असाल अनेक भागांमध्ये दगडी कोळसा सुद्धा शोधणं चाललेलं आहे की कोणकोणत्या ठिकाणी आहे. युरेनियम आपल्याला कोणत्या ठिकाणी आहे. त्यानंतर थोरियम जे की आपल्या तामिळनाडू केरळच्या भागामध्ये पट्टीमध्ये वगैरे आहे. थोरियम आता पुढचं आपलं जे ॲटॉमिक रिॲक्टरसाठी आवश्यक असणार आहे. तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतील जे अजूनही आपण शोधत नाही आहोत. लिथियमचा शोध आपल्याला महत्त्वाचा असेल. लिथियम बॅटरीजसाठी महत्त्वाचा आहे. बिकॉज आता आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स आपण आणतोय, EV बाईक्स आणतोय, त्या कारणाने आपल्याला महत्त्वाचं असेल. बी ऑप्शन पण बरोबर आहे. आणि या मिशन अंतर्गत सर्व मंत्रालय आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, खाजगी कंपन्या आणि संशोधन संस्थांशी मिळून संपूर्ण सरकारी दृष्टिकोन स्वीकारला जाईल याच्यामध्ये. ठीक आहे, हे एक लक्षात असलं पाहिजे. तर म्हणजे सी ऑप्शन सुद्धा बरोबर म्हणता येईल. म्हणजे यामध्ये वरीलपैकी सर्व हे ऑप्शन्स आपले बरोबर आहेत. तर अशा रीतीने आपण थोडे सायन्समध्ये बघून ठेवा की याच्यामध्ये पिरियोडिक टेबलमध्ये वेगवेगळे जे आपले मिनरल्स आहेत तर ते पिरियोडिक टेबलमध्ये दिले आहेत, तर त्याचं स्थान वगैरे थोडं पाहणं आवश्यक राहील. विज्ञानामध्ये आपल्याला त्या अनुषंगाने प्रश्न असू शकतात. ठीक आहे, आगामी काळामध्ये. त्यानंतर 8व्या नंबरचा प्रश्न काय म्हणतो बघूया. खालील विधानांचा विचार करा. ए ऑप्शन, डिसेंबर 2024 मध्ये RBIच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली. ते पूर्वी वित्त मंत्रालयामध्ये महसूल विभागाचे सचिव होते. सी ऑप्शन, त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT बॉम्बे येथे कम्प्युटर सायन्स मध्ये अभियांत्रिकी पदवीची शिक्षण घेतले. डी ऑप्शन, 1990च्या बॅचचे राजस्थान कॅडरचे IAS अधिकारी आहेत. ठीक आहे, तर ई ऑप्शन काय म्हणतो बघूया. नुकतंच आपण डिसेंबर 2024 मध्ये RBIच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती केली आहे. बघा, संजय मल्होत्रा यांची नियुक्ती केली आहे नुकतीच. त्याच्यानंतर ए ऑप्शन बरोबर म्हणता येईल. म्हणजे ए कुठे दिलं आपल्याला, ए इथे आहे. ओके, आपल्याला काय विचारतात, अयोग्य ऑप्शन विचारतायत. बी ऑप्शन, ते पूर्वी वित्त मंत्रालयामध्ये महसूल विभागाचे सचिव होते. पूर्वी ते वित्त विभागामध्ये महसूल विभागाचे सचिव होते. त्यांची GST मध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. बघा, अनेक याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका त्यांची आहे संजय मल्होत्रा यांची. तर बी ऑप्शन बरोबर म्हणता येईल. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT बॉम्बे येथून कम्प्युटर सायन्स मध्ये अभियांत्रिकी पदवी शिक्षण घेतले. तर अगदी चुकीचं ऑप्शन म्हणावं लागेल, कारण की IIT बॉम्बे मधून त्यांनी शिक्षण घेतलेलं नाही. त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भात आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांचं शिक्षण हे IIT कानपूर मधून झालंय. बघा, IIT कानपूर, IIT कानपूर मधले ते स्टुडंट आहे आणि 1990च्या बॅचचे ते राजस्थान कॅडरचे IAS अधिकारी आहेत. बघा, तर त्यामध्ये डी ऑप्शन बरोबर म्हणता येईल. म्हणजे A, B आणि D आपल्याला अयोग्य ऑप्शन विचारतात. अयोग्य ऑप्शन फक्त सी आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे. अयोग्य ऑप्शन फक्त सी, कारण की त्यांनी बॉम्बे IIT मधून नाही, जे त्यांचं IIT कानपूर मधून शिक्षण झालेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. नुकतीच 8व्या वेतन आयोगाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. या आयोगाचे अध्यक्ष रिकामी जागा होते. आपल्याला 8व्या वेतन आयोगाला मान्यता देण्यात आली. तर BN श्रीकृष्ण, AK माथुर, श्रीनिवास वरदचेरियर आणि वरीलपैकी नाही.
तर यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की 8वा वेतन आयोग जरी स्थापन केला तरी सुद्धा याचे अजूनही कोणी अध्यक्ष नेमण्यात आलेले नाही. ठीक आहे, त्या कारणाने आपल्याला म्हणता येईल वरीलपैकी नाही, याचं कोणीही अध्यक्ष नेमण्यात आलेले नाही आहेत अजूनपर्यंत. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे ऑप्शन नंबर 3 आहे बघा, श्रीनिवास वरदचिरे हे पहिल्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते. पहिला वेतन आयोग या पहिल्या वेतन आयोगाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी सजेस्ट जे केलं होतं बघा, किमान वेतन त्यांनी 53 रुपये सांगितलं होतं शिफारस. किमान वेतन त्यांनी 53 रुपये सांगितलं होतं तेव्हा. 53 रुपये हे किमान वेतन त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं पहिल्या याला. त्याच्यानंतर त्यांनी मॅक्झिमम जे सांगितलं ते 2000 रुपये म्हणजे 2K आपल्याला म्हणता येईल. 2000 रुपये त्यांनी त्यावेळी सांगितलेलं होतं. सध्याचं जे आहे तर आपल्याला AK माथुर जे 7वा वेतनवाढ आयोग आहे, 7वा वेतन आयोग यांच्यानुसार आता सध्या चाललेलं होतं सगळं. AK माथुर हे अध्यक्ष होते 7व्या वेतन आयोगाचे, हे आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे आपलं वरीलपैकी कोणीही नाहीये 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे 10वा, स्टेट ऑफ इंडियाज डिजिटल इकॉनॉमी अहवाल सीड 2024 च्या संदर्भात पुढील कथनांचा विचार करा. आपल्याला स्टेट ऑफ इंडियाज डिजिटल इकॉनॉमी रिपोर्ट बद्दल विचारतात. डिजिटल इंडिया आपल्याकडे आहे, त्या अनुषंगाने हा एक महत्त्वाचा असेल की स्टेट ऑफ डिजिटल इंडियाज इकॉनॉमिक रिपोर्ट, की याच्यामध्ये सांगण्यात आलं की डिजिटल इंडियामध्ये जे काही डिजिटल इकॉनॉमी आहे इंडियाची त्याच्यामध्ये किती % शेअर आपल्या भारताचा आहे किंवा भारताचं किती % ते त्याच्यामध्ये परफॉर्म करते, कसं परफॉर्म करते आपल्याला याच्यामध्ये माहिती पडलाय. तर हे ऑप्शन बघूया काय म्हणतं. हा अहवाल वित्त मंत्रालयातर्फे जारी केला जातो. बी ऑप्शन 2022-23 मध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेने GDP मध्ये 11.74% योगदान दिले. सी ऑप्शन भारत जगातील 3ऱ्या क्रमांकाची डिजिटलाइज अर्थव्यवस्था आहे. आणि डी ऑप्शन भारतातील कार्यशक्तीतील 2.55% कामगारांना डिजिटलाइज अर्थव्यवस्थेने रोजगार दिलेला आहे. तर या अर्थाने जर बघितलं तर ऑप्शन नंबर 1 जर बघितलं आपण त्यामध्ये वित्त मंत्रालय दिला. हा रिपोर्ट जो आहे वित्त मंत्रालयातर्फे जारी केला जात नाही, तर माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे जाहीर होणारा हा रिपोर्ट आहे. त्या कारणाने आपल्याला ए ऑप्शन इथे चुकीचा म्हणावं लागेल. आपल्याला काय विचारतात, विचार करा आणि पर्यायी उत्तर दिली आहेत. तर ए ऑप्शन तर आपलं या ठिकाणी चूक आहे, म्हणजे ए ऑप्शन चूक आहे. ठीक आहे. बी ऑप्शन काय म्हणतं 2022-23 मध्ये डिजिटलाइज अर्थव्यवस्थेमध्ये GDP मध्ये 11.74% योगदान दिलेलं आहे, जे की आपल्याला 13% वरती नेऊन ठेवायचं. बघा आगामी काळामध्ये 13% वरती 13% प्लस आपल्याला ते योगदान नेऊन पोहोचायचं GDP मध्ये शेअर. तर बी ऑप्शन बरोबर म्हणता येईल. सी ऑप्शन भारत जगातील 3ऱ्या क्रमांकाची डिजिटल अर्थव्यवस्था अर्थातच बरोबर आहे. त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाला USA आहे, USA आणि सेकंड अर्थातच कोण असणार तर तुमचा चीन असणार. ठीक आहे. तर यामध्ये सी ऑप्शन पण बरोबर आहे. डी ऑप्शन भारतातील कार्यशक्तीतील 2.55% कामगारांना डिजिटलाइज अर्थव्यवस्थेने रोजगार दिलेला आहे. तर अर्थातच बरोबर आहे की 2.55% कामगारांना या डिजिटलाइज अर्थव्यवस्थेने रोजगार दिलेला आहे. त्याच्यामध्ये विविध हे असतील क्षेत्र, त्यामध्ये फोन पे असेल तुमचं, त्याच्यानंतर तुमचं त्याला कोण आपण मोबाईल फोन्स असतील, ते ह्या सगळ्या गोष्टींनी डिजिटलाइज अर्थव्यवस्थेने या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे. तर आपल्याला बी, सी आणि डी बरोबर आहेत. वरीलपैकी सर्व तर राहणार नाही. आपल्याला BCD पाहिजे, BCD कुठेच नाही. आणि अर्थातच ए ऑप्शन चुकीचा आहे. तर ए ऑप्शन चुकीचा असेल ऑप्शन नंबर 1 हे आपल्याकडे आहे. तर ऑप्शन नंबर 1 आपल्याला उत्तर या ठिकाणी म्हणता येणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षण 2023-24 पुढीलपैकी अयोग्य कथन किंवा कथने ओळखा. तर आपल्याला एक HCES हा जो काही सर्वेक्षण आहे, हे सर्वेक्षण करणारी संस्था म्हणजेच NSSO, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन किंवा ऑफिस. तर ही जी संस्था आहे ही देशामध्ये विविध गोष्टींचं सर्वेक्षण करतं किंवा सॅम्पल्स गोळा करतं आणि त्याच्यावरून आपल्याला डेटा गव्हर्नमेंटला माहिती पडतं स्थिती देशातली काय आहे. त्याच्यामध्ये घरगुती खर्चाचा सर्वेक्षणाचा अहवाल किंवा सर्वेक्षण करतं. त्यासोबतच रोजगाराच्या स्थितीच्या बाबतचं सुद्धा सर्वेक्षण त्यांच्यामध्ये केलं जातं, उद्योगांच्या बाबतचं सर्वेक्षण केलं जातं. या गोष्टींचं आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं असेल की याच्यामध्ये या अनुषंगाने दारिद्र्यासंदर्भात
आपल्याला विविध कमिटीज आपल्याकडे आहेत, तर त्या कमिटीजनी या NSSOच्या विविध फेऱ्यांचे त्या ठिकाणी वापर केला होता डेटांचा. तर यांच्यामध्ये उपभोग खर्च, प्रति व्यक्ती दैनिक उपभोग खर्चांचं सुद्धा याच्यामध्ये सेग्रिगेशन केलेलं होतं बघा. तर याच्यामध्ये 2 कमिटीज खूप महत्त्वाच्या असतील आपल्याला. तेंडुलकर कमिटी, जी की 2005 साली स्थापन करण्यात आली होती. याच्यामध्ये आपण हे पाहणं आवश्यक असेल इकॉनॉमिक्समध्ये दारिद्र्याच्या संदर्भामध्ये. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे रंगराजन कमिटी, रंगराजन समिती, जी 2012ला स्थापन करण्यात आलेली होती. रंगराजन समिती ही सुद्धा एक महत्त्वाची समिती आहे. तर यांच्यामध्ये हे आपल्याला महत्त्वाचं असेल की यांचा जो डेटा आहे तो सुद्धा आपल्याला 2011-12चं खूप जास्त विचारून झाला आहे, 2011 आणि 12. त्यामुळे आपल्याला यावरती PYQs आपण पाहणं आवश्यक असणार आहे. यामध्ये नक्कीच प्रश्न आपल्याला फ्रेम होऊ शकतो आगामी काळामध्ये, हे पण एक महत्त्वाचं आहे. तर बघूया प्रश्न काय म्हणतोय. ग्रामीण भागातील दरमहा दरडोई उपभोग खर्च 4122 रुपये असून शहरी भागातील दरमहा दरडोई उपभोग खर्च 6996 रुपये आहे. बरोबर आहे की याच्यामध्ये नुकताच हा जो अहवाल जाहीर झाला, तर याच्यामध्ये लोकांचा प्रति व्यक्ती आणि प्रति माह खर्च हा प्रत्येकाचा खर्च दर महिन्याला 4222 रुपये ग्रामीण भागामध्ये खर्च येतो असं सांगितलं जात आहे. 4122 रुपये हे प्रत्येकाचा खर्च आहे दर महिन्याला. त्याच्यानंतर शहरी भागामध्ये जे आहे ते 6996 रुपये हा शहरी भागामध्ये प्रत्येकाचा खर्च आहे दर महिन्याचा. म्हणजे याचा अर्थ ए ऑप्शन आपल्याला बरोबर म्हणता येईल, आपल्याला अयोग्य विचारलेले आहेत. आणि उपभोग असमानता गिनी गुणांकाने काढला जातो, अर्थातच बरोबर आपल्याला हे म्हणता येणार आहे. उपभोग असमानता ही गिनी गुणांकाद्वारे काढली जाते, तर बी ऑप्शन सुद्धा बरोबर आहे. म्हणजे आपल्याला अयोग्य कथन विचारतायत, अयोग्य कथन जर बघितलं तर दोन्ही नाही. या संदर्भात आपल्याला थोड्या काही गोष्टी पाहणं आवश्यक ठरणार आहेत. तर आता बघा रुरल मध्ये जे आहे गिनी गुणांक, यामध्ये सांगण्यात आलाय रुरल मध्ये 9% आणि अर्बन मध्ये 8% असा गिनी गुणांक त्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की याच्यामध्ये वाढलेला आहे. आता यामध्ये उपभोग खर्चाच्या बाबत जर बघितलं आपण तर दिवसागणिक शहरी आणि ग्रामीण मधला जो उपभोग खर्चाची जी दरी आहे ती कमी होत आहे, खूप मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. त्या कारणाने आपल्याला हे सकारात्मक गोष्ट या ठिकाणी म्हणता येणार आहे. म्हणजे दारिद्र्य सुद्धा कमी होते. आपला ऑप्शन नंबर 4 हे आपल्याला योग्य उत्तर म्हणता येणार आहे. SCES हा रिपोर्ट महत्वाचा असणार आहे NSSOचा. त्यानंतरचा प्रश्न आपल्याकडे पुढील कथनांचा विचार करा. नॉमिनल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट म्हणजे एका देशाच्या चलनाची मुद्रा किंमत इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत मोजली जाणारी एक सरासरी. बी ऑप्शन रिअल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट मध्ये विनिमय दराच नाही तर देशामधील महागाई दर म्हणजे इन्फ्लेशन रेट सुद्धा विचारात घेतले जातात. आता या दोन्ही कॉन्सेप्ट का विचारण्यात आल्या या ठिकाणी महत्वाचं आहे की भारताचा जो रुपया आहे, रुपया हा डॉलरच्या तुलनेमध्ये 85 रुपयाचा झालाय बघा. $1 हा 85 रुपयाचा किंवा त्याला आपण म्हणतो 1 रुपया किंवा $1 हा 85 रुपयाचा झाला. तर याच्यामध्ये दिवसागणिक हे वाढत आहे बघा. तर हे वाढण्याचे रिझन्स काय आहेत, तर अनेक रिझन्स आहेत. हे आपल्याला मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असेल की रुपयाचं अवमूल्यन होण्याची कारणं काय आहेत. रुपयाचं इतकं अवमूल्यन मोठ्या प्रमाणात होताना दिसतं आणि याचे परिणाम काय होतील, त्याच्यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही पर्याय आपल्याला पाहणं मुख्य परीक्षेसाठी खूप महत्वाचं असेल. रुपयाचं अवमूल्यन, त्यासोबतच मग आपल्याला याच्यावरचा पर्याय एक आहे की रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण आपण करायला पाहिजे. मग आंतरराष्ट्रीयकरण म्हणजे काय हे सुद्धा मुख्य परीक्षेसाठी आपल्याला आवश्यक असणार आहे बघा आगामी काळामध्ये. तर नियर म्हणजे काय, तर याच्यामध्ये नॉमिनल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट म्हणजेच एका देशाच्या चलनाची किंवा मुद्रा जे आहे चलनाची किंमत इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत मोजली जाणारी ही एक याच्यामध्ये सरासरी आहे बघा. ही एक ॲव्हरेज पाहिलं जातं एखाद्या देशासोबत, म्हणजे अमेरिका आणि भारत यांच्यासोबत तुलना करून ॲव्हरेज काढली जाते यामध्ये. मग रिअल मध्ये काय होतं, तर रिअल इफेक्टिव्ह एक्सचेंज मध्ये याच्यात काय होईल, जेव्हा रिअल आपण बघतो नॉमिनल मध्ये इन्फ्लेशनचा कोणताही संबंध नसतो, पण रिअल मध्ये जे आहे ते इन्फ्लेशनचा संबंध असतो. इन्फ्लेशन आपल्याला इफेक्ट कन्सिडर केला जातो. विनिमय दरच याच्यामध्ये पाहिला जात नाही, तर याच्यामध्ये देशातील महागाई दर सुद्धा
विचारात घेतला जातो, असं करून रिअल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट काढला जातो याच्यामध्ये बघा. तर दोन्ही ऑप्शन्स आपल्याला बरोबर म्हणता येईल. पुढील कथनांचा विचार करा आणि योग्य विधान आपल्याला शोधायला सांगितलंय. तर दोन्ही विधान हे योग्य आहेत. तर या अनुषंगाने महत्त्वाचं असेल थोडं, आणि मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने तर महत्त्वाचं आहे. रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण, त्यासोबतच रुपयाचं अवमूल्यन, सध्याच्या काळामध्ये अवमूल्यन होण्याचे कारण काय आहेत हे आपल्याला प्रश्न मुख्य परीक्षेसाठी शोधून ठेवणं महत्त्वाचं असेल. ऑप्शन नंबर 3, घाऊक किंमत निर्देशांक WPI होलसेल प्राइस इंडेक्स आपण त्याला म्हणतो चे आधारभूत वर्ष बदलण्याकरिता रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे. बघा, नुकतंच आपल्याला होलसेल प्राइस इंडेक्स जो आहे सध्याचं आपल्याकडे 2011-12 हे बेस इयर आहे आपल्याकडे. बघा, बेस इयर आहे. याच्यामध्ये आपल्याला बदल करून 2022-23 करायचं आहे. तर याच्यासाठी आपण कमिटी फ्रेम केली आणि त्याला मान्यता दिली आहे. या कमिटीचे अध्यक्ष जे आहेत ते आपण नीती आयोगाचे सदस्य आहेत, पूर्णवेळ सदस्य प्रोफेसर रमेश चंद, पूर्णवेळ सदस्य आहेत ते, आणि यांना आपण नेमलेलं आहे या ठिकाणी. प्रोफेसर रमेश चंद हे यांची या अध्यक्षपदी नेमणूक केलेली आहे. राजीव गौबा हे सुद्धा सदस्य आहेत. त्याच्यानंतर VK सारस्वत हे सुद्धा सदस्य आहेत आणि BVR सुब्रमण्यम हे सचिव आहेत नीती आयोगाचे. ठीक आहे, नीती आयोगाचे सदस्य आहेत आणि नीती आयोगाचे सचिव आहेत. आणि प्रोफेसर रमेश चंद हे सुद्धा सदस्य आहेत, परंतु अध्यक्ष जे आहेत, अध्यक्ष आपण नेमलाय फक्त या आधारभूत वर्ष बदलणाऱ्या कमिटीचे अध्यक्ष म्हणून प्रोफेसर रमेश चंद यांना अध्यक्ष नेमलेला आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आता याच्या ऐवजी आपण एक नवीन इंडेक्स आणतोय. बघा, यामध्ये या समितीला हे पण सुचवायचं आहे की WPI या ऐवजी दुसरी एक आम्हाला इंडेक्स सुचवा. तो इंडेक्स म्हणजे PPI. ठीक आहे, PPI प्रोड्युसर प्राइस इंडेक्स आपल्याला या ठिकाणी सजेस्ट करायला त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, उत्पादक मूल्य निर्देशांक सुचवायला सांगितलाय. उत्पादक मूल्य निर्देशांक. आता यानंतर या WPI वर्ल्ड म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स याला आपण काय केलं जाईल, आता याला रिजेक्ट केलं जाईल, त्याऐवजी रिप्लेस केलं जाईल PPI हे अंदाज येईल. आता PPI हे जे आहे तर हे कोणातर्फे जाहीर केलं जाईल, कसं जाहीर केलं जाईल याच्याबद्दल अजूनही काही माहिती नाही, कारण की ही रमेश चंद कमिटी सजेस्ट करेल त्यावेळी आपल्याला माहिती पडेल की कोण जाहीर करणार. आता सध्या जर बघितलं WPI हे कोण जाहीर करतं, वाणिज्य मंत्रालय. मग अशाच प्रकारे आपल्याकडे कंझ्युमर प्राइस इंडेक्स आहे, CPI आपण त्याला म्हणतो. CPI हे कंझ्युमर ग्राहक स्तरावरती पाहिलं जातं. ग्राहक स्तरावरती हे होलसेल प्राइस इंडेक्स उत्पादक स्तरावरती बघितलं जातं, मोठ्या स्तरावरती बघितलं जातं, हे सुद्धा उत्पादक स्तरावरती बघितलं जाईल. तर याच्यामध्ये ग्राहक CPI जो आहे, CPI काढणारी संस्था म्हणजे सांख्यिकी मंत्रालय आहे. सांख्यिकी मंत्रालयातर्फे CPI काढला जातो, परंतु हा जो आहे तर हा वाणिज्य मंत्रालयातर्फे काढला जातो. मग WPI मध्ये फक्त आपण काय काढतो, वस्तूंचा निर्देशांक काढतो, वस्तू. परंतु CPI मध्ये वस्तू व सेवा काढल्या जातात. म्हणूनच या ठिकाणी होलसेल प्राइस इंडेक्सच्या ऐवजी आपण जो काही PPI काढण्याचा प्रयत्न करतो त्याचं कारण काय, त्याची कारण अशी आहेत की आपल्याला आता यामध्ये काळानुरूप बदल करावा लागणार. होलसेल प्राइस इंडेक्स मध्ये फक्त वस्तू असतात, परंतु आता PPI मध्ये वस्तू व सेवा हे दोन्ही याच्यामध्ये कन्सिडर केले जाईल. त्यासोबत हे करण्याचं कारण रिझन म्हणजे एक आहे की आता आपल्याकडे GST आलेला आहे, GSTच्या कारणाने आपल्याला रिप्लेस करणं गरजेचं आहे. म्हणून आता PPI आणायला त्यामध्ये सजेस्ट केलेला गव्हर्नमेंटने, किंवा सांगा आम्हाला की आम्ही कशा पद्धतीने हे करावं असं प्रोफेसर रमेश चंद ही कमिटी सजेस्ट करेल. बघा, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 14वा, योग्य जोडी ओळखा. क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन्स, क्रिप्टोकरन्सीचे एक्झाम्पल म्हणजे बिटकॉइन आहे. ठीक आहे. त्यानंतर सेंट्रल बँक डिजिटल करन्सी टिथर म्हटलंय आणि स्टेबल कॉइन्स डिजिटल रुपया किंवा डॉलर म्हटलंय. आता बघा, हा प्रश्न विचारण्याचं रिझन काय की नुकतंच डोनाल्ड ट्रम्प यांनी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सेंट्रल बँक डिजिटल करन्सी याला
मान्यता थांबवलेली आहे त्यांनी. आता हे थांबवण्याचं अनेक कारण आहेत, हे थांबवले त्यांनी, त्या कारणाने हे सध्या चर्चेत होतं डिजिटल करन्सी. मग डिजिटल करन्सीचे जे प्रकार आहेत ते एवढे प्रकार आपल्याकडे पाहायला मिळतात. क्रिप्टो करन्सी एक प्रकार आहे डिजिटल करन्सीचा, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी एक प्रकार आहे आणि स्टेबल कॉइन्स हा एक प्रकार आहे. या अनुषंगाने आपल्याला जे याचे एक्झाम्पल्स जर बघितले, क्रिप्टो करन्सीचं एक्झाम्पल म्हणजे बेस्ट एक्झाम्पल बिटकॉइन आपल्याकडे आहे. ठीक आहे, त्यानंतर हे आपल्याला बरोबर म्हणता येईल बी ऑप्शन सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजे ही कोण जाहीर करतं, तर ही जाहीर करणारी संस्था असते मध्यवर्ती बँक. देशाचे जे काही मध्यवर्ती बँक असेल ही बँक जाहीर करते. बघा, USA बाबत कोण जाहीर करणार, फेडरल रिझर्व्ह जाहीर करणार. आणि इंडियाच्या बाबत कोण जाहीर करणार, तर इंडियाच्या बाबत आपली RBI जाहीर करणार. म्हणजे अशा प्रकारे RBIने जाहीर केलं, नुकतंच प्रायोगिक तत्वावरती सुरू आहे. तशाच प्रकारे फेडरल रिझर्व्ह सुद्धा असं सुरू करणार होतं, परंतु त्याला डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्यता रद्द केलेली आहे. तर यामध्ये एक महत्त्वाचं असेल की सेंट्रल डिजिटल करन्सीचं एक्झाम्पल म्हणजेच काय. आता मध्यवर्ती बँक कोणतं काढेल, आता भारताची जर म्हटलं तर काय काढणार, रुपया काढणार, डिजिटल रुपया. आणि फेडरल रिझर्व्ह काय काढणार, डॉलर काढणार, डिजिटल डॉलर. म्हणजे बेस्ट एक्झाम्पल कसं असेल, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी हे टिथर असणार नाही, तर हे काय असणार, डिजिटल रुपया. म्हणजे डिजिटल रुपया काढला जाईल किंवा डिजिटल डॉलर काढला जाईल. त्यानंतर सेंट्रल बँक काढत असते, त्या कारणाने बी ऑप्शन चुकीचं म्हणता येईल. सी ऑप्शन स्टेबल कॉइन्स. स्टेबल कॉइन्सचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे टिथर आहे. बघा, टिथर हे एक करन्सी आहे जी हायब्रिड करन्सी आहे. ती सेंट्रलाइज पण नसते आणि डिसेंट्रलाइज पण नसते. तर अशा प्रकारे पण बिटकॉइन्स जे आहे ते डिसेंट्रलाइज असतं. बघा, आणि सेंट्रलाइज जे काही सेंट्रल बँक डिजिटल करन्सी असते तर ती सेंट्रलाइज असते. सेंट्रलाइज म्हणजे असं की एक केंद्रीकरण केलेलं असतं, म्हणजे मध्यवर्ती सरकारच्या मध्यवर्ती बँकेच्या हातामध्ये त्याचे सगळे राईट्स असतात. परंतु बिटकॉइन्सच्या बाबत किंवा क्रिप्टो करन्सीच्या बाबत हे कोणीही त्याला मध्यवर्ती नसतं, सगळे डिसेंट्रलाइज झाले असतं, सगळ्यांचं स्वतःच्या हातामध्ये नियंत्रण असतं. त्या कारणाने याला डिसेंट्रलाइज आपण म्हणतो. स्टेबल कॉइन्स जो आहे, स्टेबल कॉइन्स हा सेंट्रलाइज नसतो आणि डिसेंट्रलाइज नसतो, त्या कारणाने याला हायब्रिड असं म्हटलं जातात. बघा, दोन्ही असतो तो. सी ऑप्शन हा पण चुकीचा म्हणता येईल, म्हणजे केवळ ए आपल्याला बरोबर आहे. तर आपल्याला योग्य जोडी ओळखायला सांगितलं, ऑप्शन नंबर 3 हा आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असू शकतं. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताला 2024 या वर्षामध्ये एकूण जगाच्या रेमिटन्सेस रिकामी जागा टक्के प्राप्त झाला, तर तो 14.3% प्राप्त झाला. बघा, जगामध्ये सर्वाधिक प्राप्त झाला चीनला सर्वात कमी प्राप्त झाला यावर्षी. 5% वगैरे वगैरे 5% समथिंग आहे. तर त्या कारणे एक लक्षात 5.8% वगैरे हा चीनला आहे आणि हा भारताला आहे. रेमिटन्सेस म्हणजेच विदेशातून जे काही आपले त्याला आपण NRIs वगैरे जे NRIs विदेशामध्ये आहेत काम करतात त्यांना मिळालेले हे रेमिटन्सेस आहेत. तर ते 14.3% आहेत. बघा, ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. आपले जे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे प्रश्न आपण बघितलेत. अशाच प्रकारे आपण पुरस्काराच्या संदर्भात सुद्धा प्रश्नांच्या स्वरूपात मध्ये बघूया. त्यासोबतच आपले राजकीय घडामोडी, त्यासोबत वैज्ञानिक घडामोडी, या सगळी आपली सिरीज या ठिकाणी सुरू राहू द्या. तुम्हाला रिव्हिजन सुद्धा होईल आणि त्यामध्ये प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस सुद्धा होईल. त्या ठिकाणी थांबतो, भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओला. थँक्यू, धन्यवाद.